गणपती विनायकाची शर्यत. एकदा सर्व देवता हिमालयावर एकत्र आल्या होत्या. महादेव आणि पार्वती यांच्या दोन मुलांमध्ये कार्तिकेय आणि गणपती कोण श्रेष्ठ हे ठरवायची वेळ आली. शंकराने एक शर्यत ठरवली. जो पृथ्वीला 3 वेळा प्रदक्षिणा घालेल तो श्रेष्ठ ठरेल. कार्तिकेय लगेच आपल्या मोरावर बसला आणि पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेला. गणपती मात्र आपल्या लहान मुष्कावर बसून विचारात पडला. त्याला माहीत होतं की तो आपल्या छोट्या वाहनावर पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यात वेळ घेईल. म्हणून त्याने एक युक्ती वापरली. गणपतीने आपल्या आईवडिलांच्या, शंकर आणि पार्वती, 3 प्रदक्षिणा घातल्या आणि नम्रपणे म्हणाला, माझे आईवडीलच माझी संपूर्ण पृथ्वी आहेत. त्यांच्या प्रदक्षिणा घालणे म्हणजे पृथ्वीच्या प्रदक्षिणेप्रमाणेच आहे. शंकर आणि पार्वती हसले आणि गणपतीच्या बुद्धीचे कौतुक केले. त्यांनी गणपतीला विजय घोषित केला आणि त्याला विनायक म्हणजेच सर्वात बुद्धिमान देवता म्हणून गौरव दिला. तात्पर्य: ज्ञान आणि भक्तीने आपण कोणतीही अडचण सोप्या मार्गाने पार करू शकतो.